ॲप्रिशिएट एफर्ट्स अँड नॉट आउटकम या लेखाचं अभिवाचन मी करतो आहे. लेखक योगिया, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ॲप्रिशिएट एफर्ट्स अँड नॉट आउटकम. परवाची गोष्ट. एका मित्राकडे गेलो होतो. त्याचा मुलगा आम्हाला बाय करून बाहेर पडला आणि मित्रानं तोंड सोडलं. कुठे गेलाय माहिती आहे? स्वतःच्या असाइनमेंट आउटसोर्स केल्या आहेत. पैसे देऊन त्या घेऊन येणार आणि मग हा सबमिट करणार. अरे, मार्क मिळतीलही, पण असा अभ्यास असतो का? हां, बापाला परवडतंय म्हणून चाललंय. मला 15 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. याच मित्राकडे मी बसलो होतो. त्याचा हाच मुलगा 4 वर्षाचा ज्युनियर किंवा सिनियर KG असावा आणि त्याला होमवर्क दिला होता. 10 पेट ॲनिमल्सची चित्रं काढा, कापून लावा आणि त्यांची माहिती लिहा. हे होमवर्क होतं. त्या मुलाची 2-3 तास धावपळ चालू होती. तो काही चित्र काढत होता. आजी आजोबा रद्दीच्या ढिगातून काही चित्र कापता येतील का ते शोधत होते. आम्ही 2-3 तास गप्पा मारत होतो. न राहून मीच त्या मुलाला म्हटलं, बघूया काय केलंयस. तो वही घेऊन आला. खुशीत होता. गाय, कुत्रा, घोडा असं काय काय काढलं होतं त्यानं. तो आला. पण माझ्या मोठ्या नामवंत इन्स्टिट्यूटमधून MBA झालेला आणि वयाच्या 35शीतच व्हाईस प्रेसिडेंट झालेल्या माझ्या मित्रानं त्याची वही घेतली आणि म्हणाला, सगळी गाढवं दिसत आहेत आणि त्यासाठी तू 2 तास घालवलेस. बाबा, तुम्ही पण काय रद्दी काढून बसलात. त्याला खाली घेऊन जा. स्टेशनरीच्या दुकानात पेट ॲनिमल्सचा चार्ट मिळतो 10 रुपयात. तो आणा, चिकटवा. 10 मिनिटात काम खतम. फोकस ऑन आउटकम अँड नॉट एफर्ट्स. स्वतःवरच खुश होता तो. बहुधा त्या 4 वर्षाच्या मुलाला ते कळलं आणि आता 20व्या वर्षी तो तेच करतोय. तर हे महाशय तक्रार करतायत. माझ्या स्वभावानुसार मी त्याला मागची आठवण करून दिली नाही. मी निघालो आणि मला माझ्या लहानपणीचे काही प्रसंग आठवले. मला लहानपणी दिवाळीत फराळ करायला खूप आवडायचं. मी मध्ये मध्ये आलो की आई ओरडायची, तुझी काय रे लुडबुड, जा बाहेर खेळ, मध्ये मध्ये करू नकोस. पण आजी म्हणायची, असू दे, करू दे त्याला. गोट्या, पण एक अट आहे. हां, एकदा करायला बसलास की शेवटपर्यंत, आवरेपर्यंत बसायचं, मधूनच जायचं नाही. हां, लाडू चौकोनी झाले, चकल्या त्रिकोणी झाल्या तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत बसायचं. अगं, आज लाडू चकल्या करायला बसतोय. बैठकीची सवय झाली की तीच पुढे अभ्यासाला कामी येईल. दिवाळीत आई आजी आवर्जून सगळ्यांना सांगायच्या, कौतुक करायच्या, गोट्या 2 तास न कंटाळता बसला होता म्हणून. खूप छान लाडू आणि चकल्या केल्या आहेत म्हणून. माझे ते चौकोनी लाडू आणि त्रिकोणी चकल्या पाहुणे मन लावून खायचे. माझ्या प्रयत्नांना सगळ्यांनी दिलेली दाद नवीन उमेद देऊन जायची. मी 10वीला असतानाची गोष्ट. मी काही गणितात हुशार नव्हतो, म्हणजे अगदी मठ्ठही नव्हतो, पण बाकी मुलांसारखे पैकीच्या पैकी मार्क्स कधीच मिळायचे नाहीत. 8-10 मार्काचं काहीतरी चुकायचंच. 10वीला गणितात 150 पैकी 145 मार्क मिळाले. बाबा बक्षीस म्हणून बॅट घेऊन आले. मला देताना म्हणाले, हे 145 मिळाले म्हणून नाही आहे, 130 मिळाले असते तरी मी बॅट घेतली असती. तुला सांगितल्याप्रमाणे तू वर्षभर रोज 10 गणितं सोडवलीस, त्या नियमितपणाचं हे बक्षीस आहे. स्टम्प्स पण आणणार होतो, पण तू शुद्धलेखन नियमित लिहिलं नाहीस. खरं म्हणजे मी शाळेत मराठीत हायेस्ट होतो. स्टम्प्स नाही मिळाले. मागून आजोबा म्हणाले, निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना फळं येतातच येतात. कदाचित फार गोड नसतील, पण पोटभरीची नक्की असतात आणि मनभरीचीही. हेही लक्षात ठेव.
परिणाम सुख देत असेल तर प्रयत्न समाधान देतात. मित्र हो, आजही मला कोणी 10वीचे मार्क्स विचारले तर न कळत मी आधी गणिताचेच सांगतो आणि मग मराठीचे, हायेस्ट असून सुद्धा. आजोबा काय म्हणाले ते कळायला पुढची 30 वर्षे जावी लागली. आज AIच्या जमान्यामध्ये, ChatGPTच्या जमान्यात पटापट आउटपुट मिळतंय. एका क्लिकवर, काही सेकंदात. प्रश्न विचारायच्या आधीच उत्तरं तयार आहेत. उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांचं काय, ते लागतच नाहीत. माहीत नाही म्हणून आपण सुखी समाज बघतो आहोत, पण समाधानी नाही. योग्य प्रॉम्प्ट देणं हेच प्रयत्न, असा दावा होऊ शकतो आणि असेलही. ताजा कलम. कालच अप्रायझल झालंय आणि ॲव्हरेज रेटिंग देताना बॉसने सांगितलंय, आय विल ॲप्रिशिएट आउटकम अँड नॉट एफर्ट्स. बॉस बदलायचा विचार आहे. पण तुम्ही मात्र प्लीज स्टार्ट ॲप्रिशिएटिंग एफर्ट्स अँड नॉट आउटकम. पटतंय ना? ॲप्रिशिएट एफर्ट्स अँड नॉट आउटकम. प्रयत्नांचं कौतुक करा, परिणामांचं नव्हे. योगिया यांच्या ह्या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. योगेश गोखले यांचा फोन नंबर 9881902252. अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.